श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आयुष्यात आता मिळाला खरा अर्थ. स्वामी भक्त हो, आयुष्यात आता मिळाला खरा अर्थ, कारण पाठीशी खंबीरपणे उभे आहे श्री स्वामी समर्थ. आता पाठीशी खंबीरपणे उभे आहे श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. आता तुमच्या समोर स्वामीची दोन मूर्ती दिसत आहे. त्यापैकी 2 नंबरच्या मूर्तीला स्पर्श करा आणि बघा आज स्वामी तुम्हाला कोणता संदेश देत आहे. आजचा स्वामी संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा आहे, कारण आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे. बघा आज गुरुवार आहे आणि स्वामी महाराज म्हटलं तर आपल्याला कुठल्याही रूपामध्ये दर्शन हे देत असतात. तर आज आपल्यासमोर आपले स्वामी महाराज साक्षात आपल्या कुलदेवीच्या रूपामध्ये आले आहेत. त्यामुळे उद्या शुक्रवार निमित्त त्याचा हा संदेश ऐकणं आपलं हे भाग्य आहे. आपलं भाग्य म्हणूनच आपण स्वामी मार्गात आलेलो आहोत आणि आपलं सौभाग्य म्हणून हा संदेश तुमच्यासमोर आलेला आहे. कारण स्वामी महाराज आज आपल्याला कुलदेवीच्या रूपामध्ये दर्शन देत आहे. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तर आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय सांगत आहे हे आपण जाणून घेऊया. स्वामी महाराज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक भक्ताला सांगत आहे, अरे मोह असावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा. मोह असावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा. झोपडी का असेना पण तिथे घास असावा सुखाचा. तिथे घास असावा सुखाचा. तरच तुझ्या जीवनाला खरा अर्थ आहे, नाहीतर तुझे आयुष्य हे व्यर्थ आहे. आणि जेव्हा तू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुला सुख शोधू पाहतो ना, तुला सुखाचा अनुभव मिळतो आणि तुला आनंदाची प्राप्ती होते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये देखील तू समाधान मानायला शिक. तुझा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक ठेवायला शिक. कारण तुझी ओळख जरी तुझ्या नावाने होत असली ना, तरीही तुझी आठवण मात्र तुझ्या स्वभावाने होणार आहे. तुझी आठवण पण अशा पद्धतीने काढतो, हे सर्वच मी तुझ्या स्वभावावर अवलंबून आहे. आणि जर तुझा स्वभाव गोड आहे तर तू काळजी नको. हे स्वामी माऊली सदैव तुझ्या सोबत आहे. काही झालं, कितीही संकटाचा डोंगर तुझ्या समोर आलं तरीही खचू नकोस. अशा वेळेस तू फक्त माझे नामस्मरण कर, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे. प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासात मी तुझ्या सोबतच असणार आहे, हे तू कधीही विसरू नको. अरे आणि आमच्या भक्तांना दिलेली साथ कधीही सोडत नाही. आम्ही आमच्या भक्ताचा पकडलेला हात कधीही सोडत नाही. फक्त आमच्या भक्तांनी मात्र आमच्यावर विश्वास ठेवायला हवा. आयुष्यात तुला असे काही लोक भेटतील जे तुझी निंदा करतील, पण कायम लक्षात ठेव, तुझी निंदा करणाऱ्यावर कधीच तू नाराज होऊ नको. कारण तुझी परीक्षा घेण्यासाठी आणि तुझा प्रचार करण्यासाठी आम्ही स्वतः तुझे ते हितचिंतक पाठवलेले असतात. म्हणून अशा लोकांचा फार विचार न करता फक्त स्वतःच्या कर्म हे आयुष्य जगत असताना मी सुखाचा आणि समाधानाचा शोध घेतो. पण असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानातच सुख आहे जे आयुष्यभर तुला पुरून उरेल. म्हणून सुख शोधण्यापेक्षा तू समाधान शोधायचं. तेव्हा तुला सुखाचे देखील प्राप्ती आपोआप होणार आहे. आयुष्यात फक्त त्याच व्यक्तीवर तू विश्वास ठेवायला शिक, जे लोक तुझ्या अंतःकरणातील शुद्ध भाव ओळखेल. जसं की तुझ्या हसण्यामागचा दुःख, तुझ्या रागवण्यामागील प्रेम आणि तुझं शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी ज्यांना समजतात ना, तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने तुझ्या जवळचे असतात. तू अशा लोकांवर विश्वास ठेवायला शिक. आणि अशी व्यक्ती तुझ्याकडे नसेल तर तुझे माऊली आहे ना तुझ्यासाठी,
तुझे हे स्वामी माऊली नेहमी तुला ओळखते. तुझ्या मनात काय चालू आहे ते नेहमीच जाणते. म्हणून तुला जर काही सांगावंसं वाटत असेल तर तुझ्या स्वामी माऊलीला नक्कीच सांग. अरे अशी कुठलीही समस्या नाही ज्याचे उत्तर आमच्या जवळ नाही. जेव्हा तू आमच्याकडे येतो, आमच्याकडे डोळे भरून पाहतो आणि तुझ्या मनातील भावना आमच्यासमोर व्यक्त करतो, तेव्हा आम्ही देखील तुझा हात घट्ट धरतो, तुला कुशीत घेतो आणि एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. आत्ता ज्यांनी 1 नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे बाळा, आमच्यापर्यंत फक्त तेच येऊ शकतात ज्यांना आम्ही बोलवतो. म्हणून तसं वाटून घेऊ नकोस की तू आमची सेवा करत आहे. तू आमची सेवा करत आहेत ना, तर आमची सेवा करण्यासाठी आम्ही तुला निवडलेलं आहे. तुझ्या मागच्या जन्माचे काही असे कर्म आहेत ज्यांना आपोआप तुमच्या मार्गात आलेलं आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नको. आणि सुखाचा संसार म्हणजे काय रे? तर सुखाचा संसार म्हणजे तुझ्या लेकी फक्त मोठं घर, महागड्या गाड्या आणि खूप सारा पैसा. पण खऱ्या अर्थाने सुखाचा संसार म्हणजे काय रे? तर छोट्या घरातील मोठ्या मनाने एकमेकांना समजून घेणे. आणि जेव्हा तुला समजून घेणारे लोक तुझ्या आयुष्यात येतात, तुझ्या कुटुंबात येतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तुझा संसारही सुखाचा होतो. आणि खऱ्या अर्थाने अशाच घरालाही आम्ही देखील आपलाच करतो. तुझ्याबद्दल कोण किती वाईट विचार करत आहे ना, त्याचा विचार तू करू नको. तर जरी तुझ्याबद्दल वाईट विचार करत असेल तर त्याचा विचार केल्याने तुझं वाईट होणार नाही. कारण कर्ता आणि करविता आम्ही आहोत आणि आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्या आयुष्यात जर आता कठीण काळ चालू असेल, अनेक समस्याचा सामना तुला करावा लागत असेल, तरीही काळजी करू नको. कारण नशिबात जर तुला काहीतरी चांगलं देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही नेहमी कठीण गोष्टीने होत असते. आणि जर नशीब खूप काही अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होत असते. म्हणून तुला आता अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील नक्कीच शक्य होणार आहे. कारण अशक्य शक्य फक्त तुझे स्वामी करू शकतात. आणि तुझा जर तुझ्या स्वामीवर डोळे झाकून विश्वास आहे ना, तर तुझ्या आयुष्यात चमत्कार हा नक्कीच होणार आहे. अरे आयुष्यात कधीही स्वतःला गर्व होऊ देऊ नको. कारण इथे सगळे काही क्षणिक असते. वेळ बदलली की खेळ पलटलं जातं. आणि म्हणून वेळ कशी येऊ दे, वाईट आली तर खचून जाऊ नकोस आणि चांगली आली तर हरपून जाऊ नकोस. फक्त स्वतःचे पाय जमिनीवर ठेवायला शिक आणि स्वतःतील माणुसकी जपून ठेव. तुझ्या मनामध्ये, तुझ्या हृदयामध्ये जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत हे स्वामी माऊली देखील तुझ्या हृदयात कायमस्वरूपी निवास करते. पण जिथे माणुसकी संपते तिथे आम्ही देखील राहू शकत नाही. म्हणून सदैव माणुसकी जपण्याचा काही विश्वास बोल. स्वामी माऊली आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला सांगितले आहे. तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन स्वामी संदेश तुमच्यापर्यंत लवकर पोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.